हॅलो एव्हरीवन, तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे मी आउटलुकचे क्वेश्चन्स. म्हणजे आउटलुक कसं सोडवायचं, त्याच्यामध्ये आपण BITचे क्वेश्चन आपण आउटलुकमधून कसं सॉल्व करायचे आपण स्टेप बाय स्टेप आपण इथं बघूया. तर चला मित्रांनो, सुरुवात करूया आपल्या क्वेश्चनला. ठीक आहे, तर बघा इथं मी चालू करतो आहे आपल्याला आउटलुकचे क्वेश्चन. प्रॅक्टिकलमध्ये आपल्याला आउटलुक आहे आणि आउटलुकचे किती क्वेश्चन आहे तुम्हाला इथं दिसत आहेत. किती आहेत मित्रांनो, इथे तुम्हाला 31 क्वेश्चन आहेत. किती आहेत? 31. तर बघा इथं क्वेश्चन कसे असतात, आपण मराठी इंग्लिश दोन्ही जरी लँग्वेजमध्ये असले किंवा तिन्ही लँग्वेजमध्ये असले तरी आपण स्टेप बाय स्टेप इथं पाहणार आहोत. इंग्रजीमध्ये दिलेलं आहे क्रिएट ॲन अपॉइंटमेंट इन आउटलुक विथ सब्जेक्ट मीटिंग विथ आर्किटेक्ट ॲट लोकेशन औरंगाबाद. ठीक आहे, तर तसंच प्रकारे हे तुम्हाला MS आउटलुकमध्ये औरंगाबाद ठिकाण म्हणजे लोकेशनवर मीटिंग विथ आर्किटेक्ट विषयसाठी आपल्याला अपॉइंटमेंट तयार करायचं आहे. तर चला मित्रांनो, सुरुवात करूया. ठीक आहे, चला तर लुक ॲट हिअर मित्रांनो, लक्ष द्या. इथे तुम्हाला न्यू आयटम फंक्शन लक्षात ठेवायचं आहे. तुम्हाला नवीन नवीन आयटम माहीत असतीलच, पण आपल्याला न्यू आयटम लक्षात ठेवायचं. चला, तर न्यू आयटम फंक्शन तुम्हाला दिसतोय डाव्या बाजूला. पहा, डाव्या बाजूला कॉर्नर तुम्हाला हायलाईट तर दिसत असणारच. इथं क्लिक करायचं आणि इथं तुम्हाला 3 नाव दिलेले आहेत, अपॉइंटमेंट, कॉन्टॅक्ट आणि टास्क. आणि आपल्याला क्वेश्चन जो विचारलेला आहे अपॉइंटमेंटचा, ते अपॉइंटमेंटवर क्लिक करा. अपॉइंटमेंट जसं क्लिक करणार बघा इथे तुम्हाला सब्जेक्ट दिलेलं आहे. काय दिलेलं आहे? सब्जेक्ट. आता सब्जेक्टमध्ये तुम्हाला क्वेश्चनमध्ये काय दिलं? मीटिंग विथ आर्किटेक्ट. तर बघा इथे जो खाली क्वेश्चन दिला मी त्या तुम्हाला झूम करून थोडं दाखवतोय. जो हे इन्व्हर्टेड कॉमा आहेत, या इन्व्हर्टेड कामाच्या आतमधील जेवढं टेक्स्ट आहेत तेवढंच याला तुम्हाला टाईप करायचं आहे किंवा कॉपी पेस्ट करायचं असेल तर. ठीक आहे, सिलेक्ट केलं मी. आणि कीबोर्ड तुम्हाला माहीत असणार मित्रांनो, कीबोर्ड काय? कीबोर्डवरून कंट्रोल बटन प्रेस करून C बटनवर प्रेस करा. कंट्रोल होल्ड करून ठेवा आणि C टाईप करा. कंट्रोल C झालं आणि परत सब्जेक्टवर क्लिक करायचं आहे. आणि इथं आल्याच्या नंतर बघा इथं कंट्रोल V बटन प्रेस करायचं एकदाच. झालं, मग तुम्हाला डायरेक्टली कॉपी करता आलं, डिसमिस आलं, डिसमिस करू शकता. त्याच्यानंतर आहे औरंगाबाद लोकेशन आहे, सिलेक्ट करून घ्यायचं व्यवस्थित. आता परत कंट्रोल C कॉपी, क्लिक करून कंट्रोल V पेस्ट. तुम्हाला वाटतं आहे की टाईप करायचं आहे तर टाईप करा, परंतु इथं बघा कॉपी पेस्ट करा, काही पण करा, बट टाईप केल्यानंतर एंडिंगला स्पेस द्यायचं नाही. म्हणजे शेवट आहे ना, या ठिकाणी स्पेस द्यायचं नाही. अशा प्रकारे आपल्याला सॉल्व करायचं. सेव्ह अँड क्लोजवर क्लिक करा आणि सबमिट बटनावर क्लिक करून घ्या. ठीक आहे, तर अशा प्रकारे तुमचं पहिला प्रश्न कंप्लीट झालेला आहे. ओके करा. पुढच्या प्रश्नाकडे वळायचं आहे. इथं पुढचा प्रश्न काय म्हटलेला आहे? MS आउटलुकमध्ये दिनांक 28 फेब्रुवारी 2014ला 9:30 AM म्हणजे वेळ सकाळी 9:30 वाजता टाटा मेमोरियल हॉस्पिटल ठिकाण म्हणजे लोकेशनवर अपॉइंटमेंट विथ हार्ट स्पेशालिस्ट विषयी म्हणजे सब्जेक्टसाठी अपॉइंटमेंट तयार करायचं आहे. चला, तुम्ही इंग्लिशमध्ये वाचू शकता बा. इंग्रजीमध्ये क्रिएट ॲन अपॉइंटमेंट इन आउटलुक विथ सब्जेक्ट अपॉइंटमेंट विथ हार्ट स्पेशालिस्ट ॲट लोकेशन टाटा मेमोरियल हॉस्पिटल ऑन डेट 28 Feb 2014 ॲट टाईम 9:30 AM. ठीक आहे, सुरुवात करूया. न्यू आयटम फंक्शनमध्ये जायचं, आपल्याला अपॉइंटमेंट घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये आपल्याला सब्जेक्ट काय आहे? अपॉइंटमेंट विथ हार्ट स्पेशालिस्ट. कॉपी करा, ज्या ठिकाणी पाहिजे त्या ठिकाणी क्लिक करून घ्या आणि कंट्रोल V करून पेस्ट करा. दुसरा लोकेशन आहे टाटा मेमोरियल हॉस्पिटल. कंट्रोल C कॉपी करा, लोकेशनवर क्लिक करा, कंट्रोल V पेस्ट करून घ्या. झालं. इथं तुम्हाला दिनांक पण दिला आहे, तर बघा या ठिकाणी तुम्हाला 28 फेब्रुवारी जसं आता तसं टाईप करून घ्या वाटल्यास, किंवा कॉपी पेस्टही केलं तरी चालते. 28 फेब्रुवारी 2014. बाजूला क्लिक केल्यानंतर ऑटोमॅटिक तिकडे कन्वर्टिंग होऊन जातो. इथं तुम्हाला टायमिंग दिलं आहे. आता बघा इथं 24 तासाची घडी आहे. 24 तासाची इथं दुपारी म्हटलेलं आहे का? नाही. सकाळी म्हटलं जसं तसं 9:30 घेऊन घ्यायचं. पण दुपारचं असेल तर तुम्हाला 13 वाजले असतील तर तुम्हाला एक वाजले असेल 13:40 करायचं आहे. ठीक आहे, दुपारचे असतील तर एवढं लक्षात ठेवून द्या. आणि सेव्ह आणि क्लोज करायचं विसरू नका, नाही तर सेव्ह आणि चिवडा करून घ्याल. बघा, सेव्ह आणि क्लोज करून घ्यायचं आहे आणि परत करायचं या ठिकाणी सबमिट. ओके करा.
परत पुढचं MS आउटलुकमध्ये कॉन्फरन्स हॉल ठिकाण म्हणजे लोकेशनवर मीटिंग विथ सेल्स डिपार्टमेंट विषय सब्जेक्टसाठी अपॉइंटमेंट तयार करायचं आहे. चला तर सुरुवात करूया. आपल्याला जायचं कुठं आहे मित्रांनो, न्यू आयटममध्ये, आणि इथं घ्यायचं आहे अपॉइंटमेंट. आता अपॉइंटमेंटमध्ये जसं घेतलं बघा, इथं सब्जेक्ट काय दिलेला आहे, मीटिंग विथ सेल्स डिपार्टमेंट. सिलेक्ट करून कॉपी करा, परत कंट्रोल-V करून पेस्ट करून घ्या, आणि लोकेशन काय आहे, कॉन्फरन्स हॉल. कॉपी करा आणि कंट्रोल-V करून पेस्ट करून याला करायचं सेव्ह आणि क्लोज. चला सेव्ह आणि क्लोज झालं, सबमिट करा, ओके करा. पुढच्या प्रश्नाकडे वळा. MS आउटलुकमध्ये दिनांक 25 मार्च 2014ला सकाळी 10 वाजता म्हणजे 10 वाजता सकाळी वेळ आणि MIDC ठिकाण म्हणजे लोकेशनवर मीटिंग विथ प्रोडक्शन डेप्ट विषय सब्जेक्टसाठी अपॉइंटमेंट तयार करायचं आहे. ते एक लक्षात घ्या, मी पहिल्यांदाच तुम्हाला इथं सांगू इच्छितोय. तुम्हाला हा कॉपी पेस्ट करताना बघा, इन्व्हर्टेड कॉमा तुम्हाला आलं नाही पाहिजे. बघा इन्व्हर्टेड कॉमा जो आहे ना, याच्या आतमधलं जेवढं आहे तेवढं पण आलेलं पाहिजे. इथं फुल स्टॉप तुम्हाला इथं दिसतोय बघा, मी इथं तुम्हाला झूम करून दाखवतो. फुल स्टॉप दिसतंय छोटंसं बघा, इथं थोडं बाजूला ठेवतोय, कर्सर खाली ठेवतोय, तिथं झूमिंग दिलेलं आहे आणि तिथं तुम्हाला तो फुल स्टॉप सुटायला नको आहे. ठीक आहे. चला तुम्ही क्वेश्चन वाचून घेतलेला आहे, मराठीमध्ये वाचलेलं आहे. पुढे चालू. न्यू आयटममध्ये आपल्याला काय घ्यायचं आहे, अपॉइंटमेंट. अपॉइंटमेंटवर जसं क्लिक केलं, इथं सब्जेक्ट काय आहे, मीटिंग विथ प्रोडक्शन डेप्ट, आणि तो सुटलेला असेल तर बघा इथं आपण कॉपी पेस्ट करतोय. केलेला आहे कॉपी पेस्ट, इथं आलेला आहे का, त्या बाजूला नाही आलेला आहे बघा. जेव्हा सुटेल तेव्हा तुम्हाला कीबोर्डवरून तो फुल स्टॉप टाईप करून घ्या. ठीक आहे. टाईप करून घेतलं आणि लोकेशन काय आहे, MIDC आहे, याला कॉपी पेस्ट करून घ्या. आणि डेट काय आहे, 25 मार्च टाईप करा, अथवा तुम्ही काय करू शकता, किंवा तुम्ही मार्च किंवा त्या ठिकाणी तुम्ही 3रा महिना तुम्ही असं डॅश वगैरे देऊनही टाईप केलं तरी चालून जातो. सकाळी 10 वाजता आहे तर 10 वाजे तर तुम्हाला निवडायचं आहे आणि बाजूला क्लिक करून घ्या. वाटल्यात सेव्ह आणि क्लोज करायचं आहे आणि सबमिट करायचं आहे. ओके करा. पुढं MS आउटलुकमध्ये दिनांक 5 एप्रिल 2014 ते 10 मे 2014पर्यंत 7 PM म्हणजे बघा इथं तुम्हाला PM दिला आहे. PM म्हणजे शेवटचा, इथं ते 9 PM वेळपर्यंत हॉटेल ग्रँड इंटरनॅशनल ठिकाण म्हणजे लोकेशनवर कॉर्पोरेट डिनर विथ MD विषय सब्जेक्टसाठी अपॉइंटमेंट तयार करायचं आहे. ठीक आहे. तर इथं तुम्हाला दिलेला आहे प्रश्न, तर आपण सुरुवात करूया. न्यू आयटममध्ये जायचं, इथं काय घ्यायचं आहे, अपॉइंटमेंट, आणि आपला सब्जेक्ट काय आहे, सब्जेक्ट आहे कॉर्पोरेट डिनर विथ MD सोबत आपल्याला कॉर्पोरेट डिनर आहे, त्याचा विषय आहे, आणि इथं तुम्हाला लोकेशन कुठं आहे, हॉटेल ग्रँड इंटरनॅशनल. ठीक आहे. आणि इथं टायमिंग पण दिला आणि डेट पण दिला. बघा दोन्ही डेट दिलेला आहे. पहिला आपण 5 एप्रिल टाकून घेऊ. आता बघा मी इथं फास्ट टाईप करतो. तुम्ही डायरेक्टली 5 स्लॅश देऊनही टाईप करू शकता. कसं करायचं मी इथं सांगतोय बघा. खाली मी डेट दुसरी टाकतोय, 10 मे म्हणजे 5वा महिना, सॉरी. ठीक आहे. आणि इथं 2014. आता बाजूला बघा टायमिंग आहे. आता वरचं पहिलं टायमिंग कोणतं आहे, सकाळी 7 वाजता. इथं बघा, सॉरी सकाळी नाही, रात्र 7 वाजे. आता बघा इथं 7 म्हणजे इथं बघा 12 न 7 किती होतं आहे, 19. तुम्ही 19 घेतलेला आहे. आणि इथं दुपार इथं 9 पण दिलेला आहे. 9 म्हणजे एक लक्षात घ्या, 9 म्हणजे 21. ठीक आहे. तर असं घ्यायचं आणि सेव्ह आणि क्लोज करायचं आहे. मी तिथं 21 काउंट घेतलं माहिती आहे तुम्हाला, 24 तासाची घडी असल्यामुळे. ठीक आहे. चला वॉच टाईम व्यवस्थित पाहत चला. पुढं आता कॅलेंडरमध्ये 15 जानेवारी 2011ला स्पीच ॲट सायन्स एक्झिबिशन सकाळी 9 वाजता, स्पीच ॲट वेलफेअर सकाळी 11 वाजता, आणि स्पीच ऑन किड्स डे दुपारी 1 वाजता अशा अपॉइंटमेंट सेट करायचं आहे. ते इथं करतोय मी सुरुवात. न्यू आयटममध्ये जा, अपॉइंटमेंट. आता बघा इथं तुम्हाला काय दिलं आहे, डेट एकच दिलेली आहे आणि तुम्हाला हे वेगवेगळे काय दिलेले आहेत, सब्जेक्ट दिले आहेत. तर सब्जेक्ट आणि लोकेशन दिलेले नाहीत, परंतु हे सब्जेक्टच असतात. जसं तुम्ही बघितलं असणार बघा, आपण उदाहरणासोबत घेऊ.
एकाच दिवशी वेगवेगळे ट्युशन क्लास राहतात. मराठीचं राहते, इंग्लिशचं राहते किंवा मॅथमॅटिक्सचं, असं वेगवेगळ्या टायमिंगवर राहतं, पण एकाच दिवशी राहतं. सेम तसंच आहे कॅलेंडरमध्ये, म्हणजे एकाच दिवशी तुम्हाला हे तिन्ही वेगवेगळ्या टायमावरचे सब्जेक्ट तयार करायचे आहेत. म्हणजे आपल्याला अपॉइंटमेंट तयार करायचं आहे. तर आपला जो सब्जेक्ट आहे स्पीच ॲट सायन्स एक्झिबिशन, याला कॉपी करून घ्यायचं, जिथे पाहिजे तर क्लिक करून पेस्ट, आणि तर 15 जानेवारी असं तुम्ही टाईप करू शकता. ठीक आहे, बाजूला क्लिक केलं तर बदलून जाते. आणि इथं तुम्हाला सकाळी 9 वाजता आहे तर 9 वाजता घेऊन घ्यायचं व्यवस्थित, आणि बाजूला क्लिक करायचं, सेव्ह अँड क्लोज. परत न्यू आयटम, अपॉइंटमेंट घ्यायचं. ठीक आहे, दुसरा सब्जेक्ट घेऊन घ्यायचा आहे आणि डेट टाकायची. डेट प्रत्येकाला आली पाहिजे, बघा लक्षात घ्या, डेट प्रत्येकाला आली पाहिजे. आणि दुसऱ्याचं टायमिंग किती आहे, आपल्याला सकाळी 11 वाजे. ठीक आहे, इथं तुम्हाला दिलेलं आहे क्वेश्चनमध्ये. न्यू आयटममध्ये अपॉइंटमेंट, तिसरा बघा, तिसरा अपॉइंटमेंट, कॉपी पेस्ट. बघा लोकेशनमध्ये टाकताय का, नाही दिलेलं नाही तर टाकायचं नाही. बाजूला क्लिक. त्याच्यानंतर आहे दुपारी 1 वाजता. आता दुपारी म्हणजे तुम्हाला समजलेलं आहे, दुपारचं 1 म्हणजे या ठिकाणी 13 निवडायचं आहे. सेव्ह अँड क्लोज आणि करायचं आहे सबमिट. चला ओके. पुढं कॅलेंडरमध्ये 15 नोव्हेंबर 2019ला मीटिंग ऑफ स्टाफ सकाळी 8 वाजता, मीटिंग विथ प्रेसिडेंट सकाळी 10 वाजता आणि मीटिंग विथ प्रिन्सिपल दुपारी 12 वाजता अशा अपॉइंटमेंट सेट करायचं आहे. चला तर आपण सुरुवात करूया. न्यू आयटममध्ये अपॉइंटमेंट, परत तेच प्रोसिजर टाकायचे आहे तुम्हाला, काही चेंजिंग नाही आहे. आपल्याला इथं सब्जेक्ट टाकून घ्यायचं, त्याच्यानंतर डेट टाकायचं आहे 15 नोव्हेंबर म्हणजे 11वा महिना असं तुम्ही डायरेक्टली टाकू शकता. ठीक आहे, 2009. बाजूला क्लिक करा, त्याच्यानंतर सकाळी 8 वाजे म्हणता आहे. ठीक आहे, तर सकाळी 8 वाजे तुम्हाला इथं टाईम निवडायचा आहे, वेळ निवडला 8 वाजे. झालं, सेव्ह अँड क्लोज. न्यू आयटम अपॉइंटमेंट, दुसरा सब्जेक्ट घ्यायचं मीटिंग विथ प्रेसिडेंट. ठीक आहे, डेट 30 टाकायचे प्रत्येकाला, त्याच्यानंतर टायमिंग सकाळी किती वाजता आहे, 10 वाजे. बाजूला क्लिक करून घ्यायचं, सेव्ह अँड क्लोज. न्यू आयटममध्ये परत अपॉइंटमेंट घ्यायचा आहे आणि तिसरा अपॉइंटमेंट जो आहे तो निवडून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर डेट. बघा, तर अशा प्रकारे तुम्हाला प्रश्नाचा आन्सरला सुरुवात करायची आहे. आणि दुपारी 12 वाजता आहे म्हणताय, तर दुपारी म्हणजे हे तुम्हाला निवडायचे आहेत 12. चला तर सेव्ह अँड क्लोज, याला करायचं आहे सबमिट. पुढं ओके करा. MS आउटलुकमध्ये इंटरनॅशनल एक्झिबिशन अशा विषयी म्हणजे सब्जेक्ट देऊन एक नवीन इव्हेंट कॅलेंडरमध्ये बनवा. काय बनवायचं आहे, इव्हेंट. कसं बनवायचं, तर चला न्यू आयटममध्ये बघा, इथं अपॉइंटमेंटमध्ये जातो आहे, अपॉइंटमेंटच घ्यायचं आहे. इव्हेंट म्हटलं तरी अपॉइंटमेंट. आता या ठिकाणी मी कॉपी पेस्ट केलं, परंतु डेट दिलेली आहे का क्वेश्चनमध्ये, नाही आहे. तर लक्ष द्या बघा मित्रांनो, या ठिकाणी मी झूम करून दाखवतो आहे, ऑल डे इव्हेंट म्हणून दिलेला आहे. काय दिलं आहे, ऑल डे इव्हेंट. याला फक्त चेक करायचं आहे. काय करायचं आहे, चेक म्हणजे क्लिक करायचं आहे. इथं बघा मित्रांनो, तुम्हाला इथं दिसतोय अपॉइंटमेंट. काय दिलेलं आहे, अपॉइंटमेंट. मी या बॉक्सवर क्लिक केलं, दिसते बघा तुम्हाला, इथं क्लिक करतो मी, हे बघा इव्हेंट तयार झालेला आहे, दिसतोय. चला मी इथं झूमिंग कमी करतोय, ज्याला दिसलेला आहे. सेव्ह अँड क्लोज करायचं आहे आणि सबमिट करायचं आहे. ठीक आहे, ओके करा. परत पुढं MS आउटलुकमध्ये चर्च म्हणजे ठिकाण म्हणजे लोकेशनवर क्रिसमस पार्टी असा विषय म्हणजे सब्जेक्ट देऊन एक नवीन इव्हेंट कॅलेंडरमध्ये बनवायचं आहे. परत पुढं न्यू आयटम अपॉइंटमेंट. ठीक आहे, क्रिसमस पार्टी आहे, आपल्याला सब्जेक्ट टाकून घ्यायचा आहे. चर्च लोकेशन आहे तो टाकून घ्यायचा, डेट दिलंच नाही आहे. इव्हेंट म्हटल्या चेकबॉक्सवर क्लिक करायचं, या ऑलरेडी इव्हेंटच्या आणि सेव्ह अँड क्लोजवर क्लिक करायचं आहे, सबमिट करायचं आहे. पुढं ओके कर. MS आउटलुकमध्ये दिनांक 15 ऑगस्ट 2014ला RTO ऑफिस लोकेशन म्हणजे ठिकाणवर इंडिपेंडन्स डे सेलिब्रेशनविषयी म्हणजे सब्जेक्ट देऊन इव्हेंट तयार करायचा आहे. तर पुढं न्यू आयटम अपॉइंटमेंट, सब्जेक्ट कोणता आहे तो घेऊन घ्यायचा आहे, Ctrl+C कॉपी. या ठिकाणी डेट 15 ऑगस्ट
ऑगस्ट म्हणजे 8वा महिना, ठीक आहे, बाजूला क्लिक. त्याच्यानंतर टायमिंग किती आहे, टायमिंग दिलेला आहे का, नाही. लोकेशन दिलेलं आहे बघा, RTO ऑफिस. कुठं दिलेलं आहे, RTO ऑफिस. याला झालं 7 क्लोज करायचं आणि याला करायचं आहे सबमिट. ओ सॉरी, इव्हेंट नाही बनवलं आपण, अपॉइंटमेंट बनवलं आहे बघा. तर इथं आपल्याला प्रश्न चुकलेला आहे, परत सोडवूया आपण. इथं गलती आपली काय झाली की इथं आपण काय नाही केलं होतं, इव्हेंट तयार केलेलं नव्हतं, ठीक आहे. तर घाई गडबडीमध्ये तुम्हाला असं मिस्टेक होता कामा नये. प्रॉपरली सोडवा आणि आपल्या एक्झाममध्ये व्यवस्थित पासिंग काढू शकता. इव्हेंट घेतलं तर टायमिंग ऑफ होऊन जातं, ठीक आहे. चला 7 क्लोज करायचं आहे, सबमिट करायचं आहे. पुढं चला नेक्स्ट. MS आउटलुकमध्ये 2 ऑक्टोबर 2014ला VD देशमुख फंक्शन हॉल ठिकाण म्हणजे लोकेशनवर ब्लड डोनेशन कॅम्प विषयी सब्जेक्टसाठी इव्हेंट तयार करा म्हटलेलं आहे, ठीक आहे. तर न्यू आयटम जायचं, अपॉइंटमेंट इव्हेंट म्हटलेलं आहे बघा. मी या ठिकाणी पहिलेच क्लिक करून घेतोय ऑल डे इव्हेंटवर आणि इथं आपला सब्जेक्ट काय आहे तो सब्जेक्ट टाकून घ्यायचं. त्याच्यानंतर VD देशमुख फंक्शन हॉल, कॉपी पेस्ट. याच्यामध्ये डबल स्पेस आहे का एकदा चेक करू शकता, ठीक आहे, या 2 वर्डमध्ये. तर नाही आहे, आपल्याला माहिती आहे. चला 2 ऑक्टोबर म्हणजे 10वा महिना 2014 झाला. बाजूला क्लिक झालं, एवढंच आहे. 7 क्लोज करायचं, सबमिट करायचं. आणि तसंच पुढं MS आउटलुकमध्ये 15 मे 2014 बघा. इथं क्वेश्चन बघा, मराठीचं इथं मध्यंतरी आलेलं आहे. 15 मे 2014 ते 25 मे 2014पर्यंत सिंहगड ठिकाण लोकेशनवर समर कॅम्प विषयी सब्जेक्टसाठी इव्हेंट तयार करायचा आहे. तर बघा इथलं वरती क्वेश्चन येत होता मराठीतला, तो क्वेश्चन इथं झाला आहे म्हणजे खालीवर गेलेला आहे. चला, तर असं आपल्याला काही करायचं नाही, आपल्याला क्वेश्चनचा आन्सर सोडवायचा आहे, एवढंच आहे, ठीक आहे. चला तर आपण सोडवूया. न्यू आयटम आणि या ठिकाणी आपल्याला अपॉइंटमेंट, सब्जेक्ट आहे समर कॅम्प, सिलेक्ट, कॉपी, सिंहगड आपले जगह लोकेशन आहे, कॉपी. त्याच्यानंतर इथं आहे 15 मे 2014 आणि या ठिकाणी एंडिंगचं पण दिलेलं आहे 25 मे म्हणजे 5वा महिनाच, ठीक आहे, 14. आणि इथं टायमिंग तर काहीच नाही, आपल्याला इव्हेंट बनवायचं तर या चेकबॉक्सवर क्लिक करून घ्या. 7 क्लोज करा आणि सबमिट करा, ओके करा. पुढं कॅलेंडरमध्ये मॅरेज रिसेप्शन हा सब्जेक्ट आणि हॉटेल ओबेरॉय या लोकेशनला 13 जानेवारी 2011ला इव्हेंट क्रिएट करा म्हणत आहे. आता बघा इव्हेंट क्रिएट करायचा आहे. न्यू आयटममध्ये जायचं आहे, अपॉइंटमेंट, मॅरेज रिसेप्शन हा कॉपी केलं मी, सब्जेक्ट, लोकेशन कोणतं आहे, हॉटेल ओबेरॉय, इव्हेंटवर क्लिक आणि इथं आपल्याला 13 जान म्हणताय मित्रांनो. जान म्हणजे ते नाही रे तुमची, इथं कोणती जान म्हणजे जानेवारी, ठीक आहे, एवढं लक्षात ठेवून द्या. सेव्ह आणि क्लोज करा आणि सबमिट करा, ओके करा, नेक्स्ट करा. त्याच्यानंतर कॅलेंडरमध्ये 22 फेब्रुवारी 2011 ते 15 मार्च 2011 पर्यंत NCC कॅम्प या विषयाची इव्हेंट सेट करा. आपल्याला जायचं आहे न्यू आयटममध्ये, अपॉइंटमेंटमध्येच सब्जेक्ट काय आहे, NCC कॅम्प. त्याच्यानंतर लोकेशन दिलं नाही आहे, ठीक आहे, इव्हेंट बनवायचा आहे आणि डेट 22 फेब्रुवारी 2011. बघा इकडे मी 22/2 दिलं, बाजूला क्लिक केलं ते ऑटोमॅटिक चेंजिंग होऊन जाते. तर 15 मार्च आहे तर 15 मार्च मी 3 केलं, 3रा महिना. बाजूला क्लिक केलं तर बदलून जातोय. सेव्ह आणि क्लोज करायचं आणि सबमिट करायचं आहे, ओके करा. पुढं करा, नेक्स्ट. न्यू आयटम, त्याच्यानंतर अपॉइंटमेंट, इव्हेंट बनवायचं तर चेकबॉक्सवर क्लिक. सब्जेक्ट काय आहे, कॅब स्टडी, सब्जेक्ट द्यायचा आहे आपल्याला अजिंठा एलोरा, लोकेशन द्यायचं आहे आणि इथं 5 जुलै म्हणत आहे, 5 जुलै 2011 ते किती आहे, 5
ऑगस्ट 2011 ऑलरेडी इव्हेंट द्यायचं. चला बाजूला क्लिक करतोय, सेव्ह अँड क्लोज आणि सबमिट. ओके करा. नेक्स्ट खालील माहितीनुसार नवीन कॉन्टॅक्ट तयार करा. नाव मंगेश कदम, कंपनीचं नाव अल्फा सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटल, जॉब टायटल सिनियर सर्जन, होम नंबर 0283649237 आणि मोबाईल नंबर इथे दिला 088886489999. चला तर आपण एवढं सारं वाचत राहिलं, खूप वेळ लागणार, तर इथं मी करतोय प्रश्नाला सुरुवात आणि त्याचा आन्सर कसं सोडवायचं इथं आपण पाहू. न्यू आयटममध्ये आता घ्यायचं आहे बघा कॉन्टॅक्ट. काय घ्यायचं आहे मित्रांनो? कॉन्टॅक्ट. आणि कॉन्टॅक्टचं तुम्हाला आयकॉन दिसत आहे, मी याच्यावर क्लिक करतोय. क्लिक केल्याच्या नंतर इथं फुल नेम जसं आहे तसं सिलेक्ट करून घ्या. कंट्रोल-C कॉपी, कंट्रोल-V पेस्ट. अल्फा सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटल, कंट्रोल-C कॉपी. आता बघा इकडे सिलेक्ट होता इन्व्हर्टेड कॉमा आलेला आहे. चला मी इथं पेस्ट करून दाखवतो बघा. पेस्ट केला आणि मी थोडं हायलाईट करतो बघा. इथं तुम्हाला इन्व्हर्टेड कॉमा विना कामाचे आलेला आहे, तर याला काटायचं आहे. आपल्याला काय करायचं आहे? काटायचं आहे. तुम्हाला इथं बॅकस्पेसचा वापर करायचा आहे. त्याचा वापर करायचा आहे बॅकस्पेस. त्याच्यानंतर जॉब टायटल काय आहे? सिनियर सर्जन. त्याला होम नंबर दिला आहे बघा. होम आणि न म्हणजे नंबर. ठीक आहे, तो होम नंबर तुम्हाला इथे दिसेल. आणि इथं मोबाईल नंबर सिलेक्ट करून घ्यायचा आहे. मोबाईलच्या बॉक्समध्ये. परंतु कोणतेही क्वेश्चन करताना सेव्ह अँड क्लोज करायचं विसरायचं नाही. कशामध्ये? आउटलुकमध्ये. ठीक आहे, इथं क्लिक करून घ्यायचं आहे आणि सबमिट करायचं आहे. ओके, पुढं नेक्स्ट. खालील माहिती अनुसार नवीन कॉन्टॅक्ट तयार करा. नाव विशाल जोशी, कंपनीचं नाव सिमेंटेक प्रायव्हेट लिमिटेड, ईमेल आय डी vjoshi2@cementec.com, होम फॅक्स नंबर दिलेला आहे तर 0234872897 आणि बिझनेस फॅक्स नंबर दिला आहे. बिझनेस फॅक्स म्हणजे फॅक्स नंबर. ठीक आहे, 0234778297. चला तर आपण सुरुवात करूया. ठीक आहे, आता सुरुवात केलं. न्यू आयटममध्ये आपल्याला काय घ्यायचं आहे? कॉन्टॅक्ट. आणि कॉन्टॅक्ट म्हणजे काय आहे? विशाल जोशी सिलेक्ट करून घेतलं. आणि सिमेंटेक प्रायव्हेट लिमिटेड काय आहे? कंपनीचं नाव आहे. आणि ईमेल आय डी काय आहे? vjoshi2@cementec.com. आपण ईमेल आय डी आहे, ईमेल आय डीच्या बॉक्समध्ये टाकायचं. ठीक आहे, होम फॅक्स नंबर बघा इथं. होम फॅक्स इथं होम दिला आहे, फॅक्स ना दिसत आहे मित्रांनो. इथं बघा दिसत आहे का नाही? तर या ठिकाणी मी क्लिक करतोय. होम फॅक्स दिसत नसेल तर बघा या ठिकाणी तुम्ही दिसतोय. चला इथं क्लिक करून घ्यायचं आलेलं आहे. आणि इथं आपल्याला होम फॅक्स नंबर टाकायचा. बिझनेस फॅक्स त्याच्या खाली आहे, सिलेक्ट करून घ्या. आणि आपल्याला जिथं पाहिजे तर क्लिक करून घ्या आणि बाजूला क्लिक करा. बघा याला करायचं सेव्ह अँड क्लोज आणि करायचं आहे सबमिट. इथं सबमिट केल्याच्यानंतर बघा अलाउ करून घ्यायचं. काय करायचं आहे? अलाउ. ओके करा. परत पुढचा. खालील माहिती अनुसार नवीन कॉन्टॅक्ट तयार करा. नाव कुणाल सोनवाने, कंपनीचं नाव डेल इंडिया, ईमेल आय डी आहे kunalsonwane@delindia.com आणि वेब पेज ॲड्रेस दिला www.delindia.com. चला तर सुरुवात करून घेऊ. न्यू आयटममध्ये आपल्याला घ्यायचं आहे कॉन्टॅक्ट. चला कॉन्टॅक्ट घेतलं. परत नाव कुणाल सोनवाने, नाव कंपनीचं नाव डेल इंडिया, ईमेल आय डी आहे कॉपी करून घेतलं ईमेल आय डी. बट ईमेल आय डी बघा इथं स्पेस आलेला आहे, स्पेसला आपल्याला काढून टाकायचं आहे. एवढं लक्षात ठेवायचं. ठीक आहे, ठेवायचं आहे तुम्हाला व्यवस्थित लक्षात. कंट्रोल-C कॉपी. आणि इथे वेब पेज ॲड्रेस आहे बघा, वेब पेज ॲड्रेस ऑटोमॅटिकली त्याला पण काटायचं नाही आहे. तुम्हाला तेवढं तर माहितीच आहे. सेव्ह अँड क्लोज करून घ्या, सबमिट करून घ्या, अलाउ करा. ओके करा. पुढं खालील माहितीनुसार नवीन कॉन्टॅक्ट तयार करा. नाव ज्योती सुरवसे, कंपनीचं नाव CISCO इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, सिस्को आपण डायरेक्टली सिस्को म्हणतो. ईमेल आय डी
ज्योती सुरू असे @ciscoindia.com आणि वेब पेज ॲड्रेस दिला www.cisco.india.com. चला सुरुवात करून घेऊ. न्यू आयटम कॉन्टॅक्ट बघा या ठिकाणी आपण सिलेक्ट करून घ्यायचं आहे. सब्जेक्ट आहे, त्याच्यानंतर सिस्को इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, कॉपी, कंपनीचं नाव टाकलं तिथं. अजून काय आहे, आता या ठिकाणी आपल्याला ईमेल आय डी आहे, ईमेल आय डीच्या ठिकाणी क्लिक, त्याच्यानंतर वेब पेज ॲड्रेस आहे. काय आहे, वेब पेज ॲड्रेस. वेब पेज ॲड्रेसच्या ठिकाणी टाकून द्यायचं. झाला, सेव्ह अँड क्लोज करायचं आणि सबमिट करायचं आहे, अलाउ करून द्यायचं. चला ओके. पुढं खालील माहितीनुसार नवीन कॉन्टॅक्ट तयार करा. नाव रणजित सुरवसे, कंपनीचं नाव ब्लू स्टार इंडिया लिमिटेड आणि जॉब टायटल आहे सेल्स मॅनेजर. न्यू आयटम तर आपल्याला काय घ्यायचं आहे, कॉन्टॅक्ट, नाव रणजित सुरवसे, त्याच्यानंतर ब्लू स्टार इंडिया लिमिटेड कंपनीचं नाव दिलेलं आहे आणि कोणत्या याच्यात जॉब करते तो, जॉब टायटल काय सेल्स मॅनेजर म्हणून काम करते. ठीक आहे, झालं एवढंच माहिती आहे. सेव्ह अँड क्लोज करायचं आहे, सबमिट करायचं आहे, ओके करा. नेक्स्ट. खालील माहितीनुसार नवीन कॉन्टॅक्ट तयार करा. नाव मोहित चिलवंत, कंपनीचं नाव डेली इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, जॉब टायटल आहे प्रोडक्शन मॅनेजर. प्रोडक्शन मॅनेजर म्हणून मोहित चिलवंत टाईप काम करतो त्या कंपनीमध्ये, त्याचं आपल्याला कॉन्टॅक्ट तयार करायचं आहे. कॉन्टॅक्ट म्हणजे बेसिक डिटेल कसं सिलेक्ट आपल्याला टाकायचं आहे बघा. नाव टाकलं, कंपनीचं नेम टाकलं, ठीक आहे, आणि त्याचं जॉब टायटल टाकलेलं आहे आपण. ठीक आहे, चला त्यांनी व्यवस्थित काय काय केलं आहे त्याची माहिती भरतायची आपल्याला. सेव्ह अँड क्लोज करायचं आणि सबमिट करायचं, ओके. नवीन खालील माहितीनुसार नवीन कॉन्टॅक्ट तयार करा. नाव गणेश पाटील, कंपनीचं नाव LIC इंडिया, काय दिलं आहे गणेश पाटील. सुरुवात करून घ्यायचं आहे. न्यू आयटम कॉन्टॅक्ट, नाव टाकायचं आहे, काय आहे गणेश पाटील आणि कंपनीचं नाव आहे LIC इंडिया. त्याला सेव्ह अँड क्लोज करून घ्या, सबमिट करा, ओके करा. पुढं खालील माहितीनुसार नवीन कॉन्टॅक्ट तयार करा. नाव जगदीश मुंडे आणि कंपनीचं नाव अल्फा हॉस्पिटल. बघा तर आपण नवीन कॉन्टॅक्ट तयार करायचा. न्यू आयटममध्ये जायचं आहे. आपल्याला माहीत आहे न्यू आयटम, ठीक आहे. कॉन्टॅक्ट म्हणजे जायचं, नाव टाकायचं आणि कंपनीचा नेम जो आहे तो टाकलं, सेव्ह अँड क्लोज करायचं आणि सबमिट करायचं आहे, ओके करा. पुढं MS आउटलुकच्या टास्क लिस्टमध्ये स्कूल ॲन्युअल फंक्शन ॲड करा. आता बघा आपल्याला टास्क तयार करायचा. आता आपण कुठं जाणार टास्कसाठी, पण आयटममध्ये. तुम्हाला माहीत आहे आयटम नवीन आहे का नाही. टास्क बघा, टास्क आपल्याला कंप्लीट कसं करतात ते आता आपण इथं बघूया. क्लिक करायचं टास्कमध्ये, सब्जेक्ट टाकायचा आहे आणि इथं डेट वगैरे काही दिलेलं नाही, याला करायचं सेव्ह अँड क्लोज, सबमिट, ओके. काही हार्ड वगैरे होतं का, नाही, सोपं. MS आउटलुकमध्ये इन प्रोग्रेस स्टेटस टास्क, ड्रायव्हिंग रूम रिनोव्हेशन, सब्जेक्ट आणि 25% पूर्ण कंप्लेशन सोबत तयार करा. तर बघा न्यू आयटममध्ये टास्क आणि इथं सब्जेक्ट आहे, कॉपी पेस्ट, ठीक आहे. आणि इथं बघा इथं स्टेटस काय इन प्रोग्रेस. इथून वाढवलं 25% तुम्हाला इन प्रोग्रेसमध्ये जातं बघा. इथं नॉट स्टार्टेड जरी असेल इथून वाढतं इन प्रोग्रेसमध्ये चाललं जाईल. चला सेव्ह अँड क्लोज करायचं, सबमिट करायचं, ओके करा. MS आउटलुकमध्ये इन प्रोग्रेस स्टेटस टास्क, स्टुडंट रिफायनल, पेपर चेकिंग विषय, सब्जेक्ट आणि 50% पूर्ण कंप्लेशन सोबत तयार करा. आता बघा या ठिकाणी न्यू आयटममध्ये आपल्याला टास्कच घ्यायचं आहे, ठीक आहे. सब्जेक्ट काय आहे, स्टुडंट रिफायनल, पेपर चेकिंग झालं. आणि इथं आपल्याला 50% 50% आहे का नाही. आणि प्रोग्रेस इन प्रोग्रेस तुम्हाला डायरेक्टली दिसतोय. सेव्ह अँड क्लोज करायचं आणि सबमिट करायचं,
ओके करायचं. पुढं MS आउटलुकमध्ये हाय प्रायोरिटी टास्क इलेक्ट्रिसिटी बिल पेमेंट विषय सोबत तयार करा. न्यू आयटम टास्क, आपल्याला सब्जेक्ट कोणता आहे, इलेक्ट्रिसिटी बिल पेमेंट, आणि इथं आपल्याला प्रायोरिटी वगैरे दिलेला आहे हाय. झालं, बाकीचं काहीच नाही. सेवन क्लोज करायचं आहे, सबमिट करायचं. ओके करा. पुढं MS आउटलुकमध्ये लो प्रायोरिटी टास्क विजिट टू वेअर हाऊस विषय सब्जेक्ट सोबत तयार करा. न्यू आयटम टास्क, आपल्याला काय आहे इथं, विजिट टू वेअर हाऊस. प्रायोरिटी इथून घ्यायचं बघा, प्रायोरिटी तुम्हाला इथून दिलेलंच आहे लो, आणि इथं सेवन क्लोज केलं की सबमिट. ओके. MS आउटलुकमध्ये ऑर्डर ऑफ बिल्डिंग मटेरियल विषय सब्जेक्ट आणि वेटिंग वन समवन एल्स स्टेटस टास्क तयार करा. तर बघा इथं आपण लक्ष द्या, एकदा मी कॉपीकडे लक्ष देतो बघा खाली. तुम्ही इथं झूम करून दाखवतो, तुम्ही थोडं लक्षात ठेवा. बघा ऑर्डर ऑफ बिल्डिंग मटेरियल इथं दिलेलं आहे, बट या ठिकाणी तुम्ही बघितलं ॲरोचा वापर करून तर याच्यामध्ये जास्त स्पेस आला, डबल स्पेस आहे. बघा किती आहे, डबल स्पेस, 1 2 आहे का नाही. आणि आपण इथं डबल स्पेस कशा पद्धतीनं आहे, ठीक आहे, इथं तुम्हाला मी शो करून सांगतो. डबल स्पेस असेल आणि आपण इथं कॉपी केलं समजा, न्यू आयटममध्ये आपल्याला काय बनवायचं आहे, टास्क. इथं आपण कॉपी केलं तर हा जो स्पेस आलेला आहे, स्पेस याला काटून घ्यायचं, ठेवायचं नाही. कसं काटलं मग ते समजलं. बघा या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी जास्त स्पेस होतं, मी इथं सिंगल स्पेस केलेला आहे, म्हणजे बॅक स्पेसनं मी एक स्पेस काढून घेतलेला आहे. आणि त्याच्यानंतर पुढं इथं बघा अजून क्वेश्चनमध्येच आपण जाऊ. इथं वेटिंग वन सम वन एल्स तुम्हाला हा डिस्टन्समध्ये आहे ना, डिस्टन्समध्ये आहे, म्हणजे एखाद्या वेळेस तुम्हाला इथं चुकीचं दाखवल्यासारखं दिसतं. इथं बघा या सम वन एल्समध्ये इथं सम वन एल्स आहे, तर इथं सम वन जोडून आहे. ठीक आहे, हे दोन तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवायचं. एखाद्या वेळी तुम्हाला इथं गलतीचं दाखवलं तर एक्झाममध्ये व्यवस्थित प्रॉपरच येऊन जाईल. ठीक आहे, त्याचं लोड घेऊ नका. सेवन क्लोज करा आणि सबमिट करा. ठीक आहे, इथं चुकीचं दाखवत आहे, त्याचं कारण आहे प्रश्नामध्येच आपल्याला चुकीचं दिसतोय, बट तुम्ही व्यवस्थित सॉल्व कराल अशी मी आशा बाळगतो आणि समोरील क्वेश्चनला सुरुवात करतोय. चला, MS आउटलुकमध्ये अपॉइंटमेंट लेटर टू ट्रेनिंग विषय म्हणजे सब्जेक्ट आणि कम्प्लेटेड टेक्स्टसाठी टास्क तयार करा. परत जायचं आपल्याला, न्यू आयटम टास्क, आणि इथं अपॉइंटमेंट लेटर टू ट्रेनिंग. ठीक आहे, इथं तुम्हाला सब्जेक्ट टाकला आहे कम्प्लीट म्हणताय, कम्प्लेटेड, इथून कम्प्लेटेड टाकून द्यायचं. 100% हे ऑटोमॅटिक येते, याला आपल्याला काटायची गरज नाही आहे. सेवन क्लोज करायचं आणि सबमिट करायचं. पुढं लास्ट प्रश्नाला सुरुवात. MS आउटलुकमध्ये होम रिनोव्हेशन विषय म्हणजे सब्जेक्ट 10 ऑगस्ट 2014 दिनांक सुरू म्हणजे स्टार्ट डेट आणि 15 ऑक्टोबर 2014 योग्य दिनांक म्हणजे ड्यू डेटसाठी टास्क तयार करायचं आहे. तर बघा आपण आत्तापर्यंत बघितलं की आपल्याला प्रश्नाचं सुरुवात कसं करायचं, आणि तुम्हाला इथपर्यंत पूर्ण प्रॉपरली समजलेलं असं मी समजतो. इथं बघा आपण आत्तापर्यंत पाहिलं न्यू आयटम, आणि तुम्हाला आयटम माहीत आहेत मित्रांनो. तुम्हाला कोणत्या आयटमची गोष्ट करतात तुम्ही ते विचार करतात ते नाही मित्रांनो. या ठिकाणी न्यू आयटममध्ये जायचं आहे आणि इथे तुम्हाला टास्क घ्यायचा आहे. टास्क कोणता आहे, होम रिनोव्हेशन हा विषय आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचं. ठीक आहे, याचा आपण कॉपी पेस्ट केला. डेट दिलेला आहे आपण स्टार्टिंगची डेट आणि एंडिंगची डेट. स्टार्ट डेट 10 ऑगस्ट 2014 आणि नंतर काय आहे 15 ऑक्टोबर 2014. झालं, तर तुम्हाला आलेलं आहे. झालं, याला करायचं सेवन क्लोज, सबमिट केलेलं आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपण आउटलुकचे ऑल टोटली क्वेश्चन सोडवलेले आहेत. तर अशाच प्रकारे तुम्ही व्हिडिओ
लाईक करा, कमेंट करा. व्हिडिओ आवडल्यास कमेंट नक्कीच करा मित्रांनो, आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्या यूट्यूब चॅनल पवन मास्टर कॉम्प्युटर गाईड स्वागत करते तुमचं. तर सबस्क्राईब करा, फॉलो करा, शेअर करा, लाईक करा, कमेंट करा, आणि नक्कीच तुमच्या एक्झामवाल्या मित्रांना पाठवून घ्या. ठीक आहे, चला बाय बाय मित्रांनो.